उठा जरा, 7 वाजलेत. उठा, 7 वाजलेत. उठले की मोबाईल घेतला का? बघतो जरा. उठाव जरा, हात पाय हलवावे. बघा ते शरीर कसं व्हायला लागलं. मोबाईल राहू दे जाऊ दे. सकाळी उठल्यावर बी अर्धा 1 तास तीच आहे आणि रात्री झोपताना बी अर्धा 1 तास तीच आहे. उगं पडून मोबाईल बघत बसायचं. शरीराची काही सुद्धा हालचाल नाही. मित्र हो, तुमची सुद्धा अवस्था अशीच होते का? सकाळी उठल्यानंतर तुम्ही अर्धा 1 तास फक्त आणि फक्त मोबाईल बघत बसता आणि रात्री झोपताना अंथरुणात पडल्यावर सुद्धा मोबाईलच बघत बसता. दिवसाची सुरुवात आणि शेवटच तुमचा मोबाईल मध्ये होत असेल आणि तुमचं वजन वरचेवर वाढत चाललं असेल, पोटाचा घेर, मांडीची चरबी, कमरेची चरबी वाढत चालली असेल आणि संपूर्ण शरीर तुमचं वरचेवर स्थूल झालं असेल, जड पडत चालला असेल, कसलाही उत्साह तुम्हाला वाटत नसेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निवांत मोबाईल बघत बघत करता येतील अशा शास्त्रोक्त हालचाली सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुमचं वजन कंट्रोल होणार आहे, शुगर कंट्रोल होणार आहे, पोटाची चरबी, मांडीची चरबी, कमरेचा घेर कमी होऊन तुम्ही फिट राहणार आहात आणि सोबतच तुमचे पाय देखील मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे. चला तर सुरू करूया. त्याआधी विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक मुद्दा, प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या आणि दररोज हा व्हिडिओ लावून माझ्यासोबत, माझ्या समोर ह्या सगळ्या हालचाली करा. 1 नंबर फायदा होईल. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, मोबाईल असा आपल्या हातात आपल्याला घ्यायचा आहे. जे काही तुम्हाला मोटिवेशनल बघायचे, कॉमेडी बघायचे ते तुम्ही बघू शकता. थोडंसं जे पांघरून आहे ते तुम्ही अशा पद्धतीने काढून बाजूला ठेवायचं आहे आणि आता तुम्हाला व्यायामाला सुरुवात करायची. बघा, सगळ्यात सुरुवातीला काय करायचे, तुम्हाला अशा पद्धतीने एक पाय दुमडायचा आहे, एक पाय लांबवायचा आहे आणि हा जो पाय आहे तो उजवीकडे डावीकडे तुम्हाला अशा पद्धतीनं पाडायचा आहे. रात्रभर अवघडलेलं शरीर सुद्धा मोकळं होण्यासाठी मदत होणार आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात उत्साही होणार आहे. बघा, या अशा पद्धतीनं एक 10 म्हणेपर्यंत मनातल्या मनात करा किंवा एखादी रील संपेपर्यंत तुम्ही या पायानं हालचाल अशा पद्धतीनं करायची आहे. हे बघा, निवांत मोबाईल बघायचं, सोडायचं नाही, मोबाईल हातातच ठेवायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला बोर होणार नाही, कंटाळा येणार नाही आणि डबल ट्रिपल फायदा तुमचा होणार आहे. वेळ वाचणार आहे व्यायामाचा विशेष. हे बघा, हे अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर हा पाय हे अशा पद्धतीनं. खूप छान आहे, 1 नंबर. मांड्या तुमच्या फ्लेक्झिबल होतील, कमरेचे स्नायू फ्लेक्झिबल होतील, पाठदुखी, कंबरदुखी देखील कमी होण्यासाठी तुम्हाला काय होणार आहे, नंबर 1 मदत होणार आहे. हे अशा पद्धतीनं सावकाश करायचं आहे. 1 नंबर काम आहे. हे बघा, खूप छान, खूप छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सुरुवात करणं महत्वाचं आहे, प्रेरित होणं महत्वाचं आहे. आळस निघून जाईल झटक्यामध्ये. हे बघा, अशा पद्धतीनं. खूप छान. त्याच्यानंतर दोन्ही पायाने सोबत मोबाईल ठेवायचा नाही. व्हेरी गुड. वा वा वा, छान छान छान. निवांत, गडबड नाही, गोंधळ नाही. हलणं महत्वाचं आहे. आपला जन्मच हालचालीसाठी झालाय. सजीव म्हणलं की हालचाल येते, पण हालचाल आपली हल्ली कमी झालेली आहे. बघा, पाठ अवघडणं, पाठ दुखणं, मणक्याचे आजार होणं. बघा, सायटिका या आजारामध्ये देखील खूप चांगला आराम मिळतो. हे बघा, खूप छान आहे. 1 नंबर. व्हेरी गुड. राम कृष्ण हरी म्हणायचं आहे. ओके. किंवा माझा हा जो व्हिडिओ आहे झोपताना करायचा, हा देखील तुम्ही लावून मोबाईल मध्ये करू शकता.
म्हणजे तुम्हाला सगळंच एकदम बेस्ट होणार आहे. खूप छान. मेंदूला देखील एक चॅलेंज मिळेल, हालचाली पण करायच्यात आणि मोबाईल मधलं पण बघायचं. त्याच्यामुळे मेंदूचा देखील एक्सरसाइज होण्यासाठी मदत होणार आहे. हे झालं. त्याच्यानंतर काय करायचं, एक पाय वर उचलायचा आहे, थोडा धरायचा आहे, परत खाली सोडायचा आहे. वर उचला, खाली सोडा, शक्य तितका. आणि हे करत असताना पायाचा जो पंजा आहे तो जास्तीत जास्त आत खेचण्याचा प्रयत्न करा. अशा खाली घेताना बाहेर करा, वर घेताना आत करा. पंजावर तुम्ही फोकस करू शकता. खूप छान आहेत हे व्यायाम, रोज करायचे तुम्हाला. हे बघा, लय नंबर 1 फायदा होणार आहे तुमचा. रामकृष्ण हरी म्हणायचं. तुमचं वय किती असू द्या, काहीही असू द्या. हे बघा, लेग रेज म्हणतो आपण ह्याला. शास्त्रोक्त हालचाल मानली जाते. आपले हॅमस्ट्रिंग, ग्लुटियस मसल, पोटऱ्याचे स्नायू, त्याच्यानंतर विरुद्ध पाय. हे बघा, अशा पद्धतीने खूप छान आहे. व्हेरी गुड. हे बघा, गुडघ्यातून दुमडायचा नाही, लक्षात ठेवा. खूप छान. व्हेरी गुड, व्हेरी गुड. करा करा. वा वा वा, बेस्ट बेस्ट बेस्ट. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, पाय दोन्ही गुडघ्यातून दुमडायचे आहेत. हे बघा, हे अशा पद्धतीनं. आणि आता काय करायचंय, आधी पायाची बोट वर करायचे, त्याच्यानंतर टाच वर करायचे. खूप छान, एक नंबर काम होणार आहे. बघा, डायबिटीस असेल तर सकाळी उपाशी पोटी साखर खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होणार आहे ह्याच्यामुळे. हे बघा, थायरॉइडच्या आजारामध्ये आराम मिळणार आहे. पीसीओडी, पीसीओएस, मासिक पाळीच्या तक्रारी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. हार्मोनल बॅलन्स चांगला राखला जाणार आहे. गुडघ्याचा सांधा, घोट्याचा सांधा, खुब्याचा सांधा मजबूत होण्यासाठी, तिथलं वंगण वाढण्यासाठी, तिथली लवचिकता वाढण्यासाठी, तिथलं आखड कमी होण्यासाठी मदत होणार आहे. माऊली फक्त तुम्हाला करायचंय मोबाईल बघत बघत निवांत. हे बघा, खूप छान. मस्तपैकी मी मोबाईल बघायला लागलोय, वाचायला लागलोय माहिती अधूनमधून, फोटो बघायला लागलोय, गॅलरीतले जुने फोटो आहेत, किंवा कोणाचे स्टेटस मी बघायला लागलोय, स्टोरीज बघायला लागलोय. ते बघत बघत मी करायला लागलोय. काही सुद्धा बोर होणार नाही. फक्त तुम्हाला करायचंय हे अशा पद्धतीनं वर खाली. लवचिकता वाढणार आहे. इथं जो बेंड आहे, ह्या बेंड मध्ये खूप घाण जमा होण्याची शक्यता असते, आणि त्याच्यामुळे नेहमी बऱ्याच लोकांच्या घोट्याच्या आजूबाजूला सूज येते आणि तिथं बोटाने दाबल्यानंतर खड्डा पडतो. याचा अर्थ तिथलं सर्क्युलेशन, रक्ताभिसरण बिघडले, किंवा व्हेरिकोज व्हेनचा त्रास आहे, नसा फुगलेले आहेत, त्या देखील कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. कारण ह्या हालचालीमुळे पायातला सगळा रक्तपुरवठा खूप चांगल्या प्रकारे हृदयाकडे आणला जातो. तो शुद्ध करून परत पायाकडे आणि संपूर्ण शरीराकडे समतोल प्रमाणामध्ये पाठवला जातो. हे अशा पद्धतीनं. आता आपल्याला काय करायचंय, एक पाय अशा पद्धतीनं दुमडायचा आहे, परत जागेवरती ठेवायचा आहे. खूप छान. हे बघा, व्हेरी गुड, एक नंबर आहे. निवांत करायचं, मोबाईल सोडायचा नाही. मोबाईल आवडते ना तुम्हाला बघायला, बिंदास बघा, पण बघत बघत हे करा. व्हेरी गुड. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हे बघा, ओके, छान 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 छान. तुमची झोपच उडून जाईल, फ्रेश वाटेल, आळस कुठल्या कुठं पळून जाईल. तुम्ही माऊली फक्त करून बघायचं. कधी पण सकाळी उठल्याबरोबर मोबाईल घ्यायचा, आपला हा व्हिडिओ लावायचा आणि काम सुरू करायचं. हे बघा, विरुद्ध पायाने झोपून मॉर्निंग वॉक होईल, सगळेच वॉक होतील, टॉक होतील, आणि सगळंच मोबाईल होईल, सगळंच होईल. हे बघा, अशा पद्धतीने. किंवा तुम्हाला कोणाला फोन लावायचा असेल सकाळी उठल्या उठल्या,
फोनवर बोलत बोलत सुद्धा हे करू शकता. हे अशा पद्धतीने एखादी महिला असाल, एखादी रेसिपी बघायची तुम्हाला झोपल्या झोपल्या, रेसिपी बघत बघत करा. एखादी मालिका सिरियल तुम्हाला मोबाईलवर बघायची आहे किंवा टीव्ही बघत बघत सुद्धा तुम्ही हे व्यायाम करू शकता. हे अशा पद्धतीनं हे बघा, हे बघा निवांत करायचे. खूप छान. आता दोन्ही सोबत. हे हे एक नंबर. तुम्ही म्हणाल डॉक्टर काय पण आयडिया करते बाबा. नाही पण काढायलाच पाहिजे आपल्याला, आपल्या शरीरासाठी वेळ काढायलाच पाहिजे. आपल्या लक्षात येत नाही आपण काय करायला लागलोय काय नाही. दिवसभर आपण एक ठिकाणी बसतो, एक ठिकाणी उभं राहतो, हालचाल नसते, चालत नाही, फिरत नाही, गाडीवर जातो, लिफ्टचा वापर करतो, पायऱ्याचा वापर करत नाही. वरच्यावर आपलं शरीर स्थूल व्हायला लागले. मग बीपी येतंय, शुगर येते, थायरॉइड येते, किडनीचा आजार, लिव्हरचा आजार, पचनाचे आजार, मानसिक विकार हे सगळे जळायला लागतात, पायाचे आजार व्हायला लागतात. आणि मग काय उपयोग आहे त्या जिंदगानीला? तुम्हाला सारखं रडगाणच आहे, सारखा त्रासच आहे. तर त्याला अर्थ आहे का काही? नाही. माणसानं कसं निरोगी जीवन जगलं पाहिजे आणि हे निरोगी जगण्याची गुरुकिल्ली आहे व्यायाम म्हणजे. हे अशा पद्धतीनं दोन्ही पाय सोबत. आता काय करायचं आपल्याला? हे अशा पद्धतीनं पाय वर करायचा आहे आणि त्याला वर खाली करायचंय. हे बघा, 1 2 मोबाईल बघत बघत नो प्रॉब्लेम. हे बघा, किक मारायची जेवढं शक्य होईल तेवढं. हे बघा, हे बघा, व्हेरी गुड. त्याच्यानंतर विरुद्ध पाय. हे बघा, खूप छान आहे. त्याच्यानंतर दोन्ही सोबत. एक नंबर काम आहे. हे बघा, मस्त पैकी मोबाईल बघायचं, सोडायचं नाही. त्याच्यानंतर असं. राम कृष्ण हरी. ओके. त्याच्यानंतर पाय लांबवायचे. लांबवले पाय. ओके. आता पायाचे पंजे आत बाहेर. बघा, तुम्ही फोकस करा पायाकडे. खूप छान. मोबाईल सोडायचा नाही. हे बघा, मोबाईल बघत बघत हे सगळं. एखादी मालिका, एखादा पिक्चर बघायचा तुम्हाला, ते पिक्चर बघत बघत सुद्धा तुम्ही करू शकता. आता फक्त पायाची बोट आत घ्यायची, सोडायची, आत घ्यायची, बाहेर सोडायची, आत घ्यायची, बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर, आत बाहेर. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. राम कृष्ण हरी. त्याच्यानंतर हे अशा पद्धतीनं पाय मोकळे करायचे. पायामध्ये आता तुमच्या गरमपणा जाणवेल तुम्हाला. एकदम रक्त सळसळ करायल्यासारखं जाणवेल. कारण रक्ताभिसरण आता तुमचं हल्लंय. दिवसभर खाली बसल्यामुळं किंवा उभं राहिल्यामुळं, पाय लोंबत ठेवल्यामुळं जे रक्तसंचार थांबलाय पायाकडं, त्याच्यामुळे जी सूज यायला लागली पायामध्ये, गोळा यायला लागलाय, थकायला लागलेत, पाय दुखायला लागलेत, ते कमी होणार आहेत. हे अशा पद्धतीनं थोडस असं करा, म्हणजे अजून चांगलं वाटेल तुम्हाला. आता थोडं पायामध्ये अंतर घ्यायचंय आणि ह्याला अशा पद्धतीनं पुढं मागं करायचंय. बाजूला मध्ये, बाजूला मध्ये, बाजूला मध्ये. गुडघ्यानं टाळी वाजवायची. विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. किंवा एखादं तुम्ही भक्तिगीत लावा मोबाईलवर आणि ते बघत बघत तुम्ही करा. हे खूप छान आहे. तुमच्या आवडीची गाणी बघत बघत तुम्ही करा. सकाळी सकाळी जर तुम्हाला गाणी बघायला आवडत असतील तर ती गाणी लावा मोबाईलवरती. हिंदी गाणी, तुमच्या बॉलिवूडची गाणी लावा, तुमच्या आवड जुनी 90ची गाणी लावा. हे अशा पद्धतीनं खूप छान आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता काय करायचं आपल्याला? सायकल खेळायची. हे अशा पद्धतीने एका पायानं. चला सायकल,
सायकल वाला पोलीस वाला ब्रेक लावून थांब, टोपी तुझी र हातात माझ्या होईल कसर काम. आता उलट, जाऊया डबल सीट रे लांब लांब लांब, जाऊया डबल सीट. पोटाची कितीही दिवसाची गच्च झालेली चरबी असू द्या, कमी होण्यासाठी 100% मदत होईल. हे बघा, हे अशा पद्धत. त्याच्यानंतर विरुद्ध पायाना आधी सरळ सायकल चालवा, एकच पायडल मारायचंय. वाढवा, चालवा, फास्ट चालवा चालवा. लय तुम्हाला पाय दुखत असतील तर हळूहळू चालवा, नो प्रॉब्लेम. मोबाईल बंद करायचा नाही, कारण आपला विषयच आहे आजचा. मोबाईल बघत बघत आपल्याला पोट, चरबी, वजन कमी करायचंय, पायाचे त्रास कमी करायचे. हे बघा, त्याच्यानंतर उलट, एकदम काय सुद्धा लोड येणार नाही, बोर वाटणार नाही, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला. आणि मोबाईल आपल्या आवडीचा विषय आहे, आणि त्याच्यासोबत जर व्यायाम दिला तर आपल्याला मस्त वाटतं. बघा, जेवण करताना आपण कसं काय काय तोंडी लावतो, कांदा, बीट, गाजर, कोशिंबीर, लोणचं, तसं आपण व्यायाम करता करता मोबाईल तोंडी लावायचा. म्हणजे आपलं व्यायामाचं जे काम आहे ते आपल्याला अजून जास्त आवडीने करता येते. हे बघा, हे अशा पद्धतीने, हे उलट झालं. आता दोन्ही पायानी सोबत, हे अशा पद्धतीने. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. रामकृष्ण हरी. आता उलटी सायकल. एक, आहे का नाही छान. त्यानंतर काय करायचं आपल्याला, अशा पद्धतीने एक पाय दुमडायचा, एक पाय इथं अशा पद्धतीने ठेवायचा आणि ह्याला पुढं मागं करायचं फक्त. ढिंचांग डिचांग ढिंचांग डिचांग, बाबा लगेन ढिंचांग डिचांग ढिंचांग डिचांग ढिंचांग डिचांग. खुब्याचा सांधा मोकळा होईल. हे बघा, हे असा क्रॉस गेलाय, त्याच्यामुळे त्याचं प्रसरण पावेल. आलं का लक्षामध्ये? मांड्याला ज्या घासतात त्या कमी होईल आणि खुब्याच्या सांध्यामध्ये लवचिकता येईल. हे बघा, हे अशा पद्धतीने रामकृष्ण हरी म्हणायचंय. गेली का झोप पळून? हे बघा बघा, घरामध्ये जर कोणी असं मोबाईल बघायला तुम्हाला दिसलं तर सरळ म्हणायचं, डॉक्टर हुकेर यांचा व्हिडिओ लावा आणि मोबाईल बघत बघत वजन, चरबी काय जे असेल ते अजून कमी करा. 100% तुमच्या घरातले लोक नाही कामाला लागले तर पुन्हा बोला की आपल्याला. हे बघा, एक नंबर काम होणार आहे, खूप छान, काही नाही अवघड. व्हेरी गुड. आता काय करायचं, झोपून उठताना झोपून आपल्याला फुलपाखरू आसन करायचंय. हे अशा पद्धतीने पायाच्या तळव्याला तळवा लावायचा, शक्य तितकं जवळ आणायचं, शक्य तितकं फाकवायचं. मोबाईल सोडायचा नाही, मोबाईल जीव की प्राण आहे आपला. हे बघा, हे अशा पद्धतीने. ह्याच्यामुळं तुमचं शरीर आणि मन पण असं थकून जाईल की मोबाईल ठेवल्या ठेवल्या व्यायाम संपल्या तुम्हाला गाढ झोप लागायला मदत होईल. हे बघा, खूप छान. ह्याच्यामुळं ओटीपोटातले अवयव, मूत्रसंस्थेचे अवयव, स्त्रियांच्या संबंधित मासिक पाळीच्या संबंधित असणारे त्रास कमी होण्यासाठी मदत होईल. चांगले मजबूत होणार आहे. ह्याच्यामुळे लघवी कंट्रोल होत नाही, लघवी व्यवस्थित होत नाही, आग पडते, UTI सारखं होतो त्याच्यामध्ये देखील, कारण ह्याच्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं मूत्रसंस्थेच्या अवयवाचं. हे बघा, अशा पद्धतीने हे झालं. आता आपल्याला काय करायचंय, उताना झोपून झोपून कंटाळा आलाय. पद्धतीने तुम्ही कोणाचा फोन आला तर फोनवर सुद्धा बोलू शकता. आता काय करायचं आपल्याला, शेवटचं पालतं झोपायचंय. हे अशा पद्धतीने. मोबाईल बंद करायचाय का? अजिबात नाही. हे बघा, आता हे अशा पद्धतीनं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 करो हो तेरा करोगी
गिन 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 इंतजार आजा पिया आई बहार 1 2 3 हे जे आहेत आपल्या टाच आपल्या सीटला लागल्या पाहिजे. सुरुवातीला लागणार नाही, पण हळूहळू हळूहळू सरावानं तुमची जी चरबी आहे ते लोण्यासारखी मऊ होईल, वितळेल आणि अशा पद्धतीने लवचिकता तुमच्या पायामध्ये, मांडीमध्ये, पिंडरीमध्ये, पोटऱ्यामध्ये येईल. हे एक खाली एक वर झालं पुन्हा दोन्ही सोबत हे अशा पद्धतीनं खूप छान. याच्या असं बसल्यामुळं कोपरावर तुमची फुफ्फुसं देखील प्रसरण पावतील, श्वास खूप चांगल्या प्रकारे आतपर्यंत जाईल आणि दिवसभर तुम्ही जे असं खाली वाकून कुबड काढून मान खाली घालून जे बसता त्याच्यामध्ये देखील खूप चांगला आराम तुम्हाला मिळेल. कारण तुमचे स्नायू अशा पद्धतीनं ह्या पोझिशनमध्ये, कोब्रा पोझिशनमध्ये, सेमी कोब्रा पोझिशनमध्ये राहिल्यामुळं खूप चांगली मदत होणार आहे. त्याच्यामुळं मणक्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत त्याचं देखील आकुंचन प्रसरण पावेल आणि त्याच्यामुळे त्यांची मध्ये मजबूती येईल, तिथलं रक्ताभिसरण सुधारेल आणि मणक्याचं आरोग्य देखील चांगलं राहण्यासाठी मदत होईल. सयाटिकामध्ये, व्हेरिकोज व्हेनमध्ये खूप चांगले रिझल्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. टाचदुखी देखील कमी होईल, पंजे दुखत असतील, पायाचे चवळे दुखत असतील तर ते देखील कमी होण्यासाठी मदत होईल. अशा पद्धतीने हे मोबाईल बघत बघत तुम्हाला झोपल्या झोपल्या, सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपताना तुमचं वजन, पोटाची चरबी, मांडीची चरबी, पायाचे सगळे त्रास कमी होण्यासाठी मदत होणार आहे. आता हा व्हिडिओ बघत बघत कुणी कुणी हे व्यायाम करून बघितले आणि त्यांना कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे देखील आम्हाला सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला फक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची, कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील निवांत झोपून मोबाईल बघत बघत त्यांचं वजन, पोटाची चरबी कमी करता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला, मार्गदर्शन, उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.